आपल्या घराच्या कपाटात, ग्रंथालयात किंवा मित्राकडे जिथे कुठे शूद्रपूर्वी कोण होते किंवा हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ आपल्याला दिसेल तर तो पटकन हातामध्ये घ्या आणि या ग्रंथाची प्रस्तावना वाचा. कारण पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हू वेअर द शूद्राज अर्थातच शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ चर्चेत आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की बिहार सरकारने नुकतीच जी काही जातीनिहाय जनगणना जाहीर केलेली आहे या जनगणनेच्या पार्श्वभूमीवरती हा ग्रंथ महत्त्वाचा ठरतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले असे नेते आहेत ज्यांनी ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. स्वातंत्र्यापूर्वीच अर्थातच 1946 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी केलेली आपल्याला दिसते. 1941 ला जनगणनेचं स्वरूप बदललं आणि 1946 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होतेची प्रस्तावना लिहित असताना ओबीसींची पुन्हा एकदा स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. ब्रिटिशांनी भारतामध्ये राज्य करायला सुरुवात केल्यानंतर भारत वेगवेगळ्या अंगाने त्यांनी समजून घेतला. भारताची सामाजिक बाजू असेल, भारताची राजकीय बाजू असेल, भारताची आर्थिक बाजू असेल किंवा भारताचं शैक्षणिक धोरण असेल, या सर्वच बाजूंनी ब्रिटिशांनी भारत समजून घेण्याचा प्रयत्न केला. याचाच एक भाग म्हणून भारतामध्ये जी लोकसंख्या होती त्या लोकसंख्येचा देखील ब्रिटिशांनी अभ्यास केला. पण ही संपूर्ण लोकसंख्या वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेली होती, त्यामुळे ब्रिटिशांना त्या जाती देखील समजून घेणं गरजेचं होतं. आणि याचाच एक भाग म्हणून कोणत्या जातीची किती लोकसंख्या भारतामध्ये आहे हे समजून घेण्यासाठी 1871 ला ब्रिटिशांनी पहिल्यांदा जाती आधारित जनगणना सुरू केली. आणि त्यांनी असंही ठरवलं की इथून प्रत्येक 10 वर्षाला आपण जनगणना केली पाहिजे. आणि म्हणून 1871 पासून जवळपास 1931 पर्यंत भारतामध्ये जाती आधारावर जनगणना ब्रिटिशांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु 1931 नंतर मात्र जाती आधारित जनगणना न करता त्यांनी 1941 मध्ये धर्माच्या आधारावरती जनगणना करायला सुरुवात केली. आणि धर्माच्या आधारावर जनगणना सुरू करत असताना त्यांनी फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची फक्त जातीवर आधारित जनगणना सुरू ठेवली. यापूर्वी सर्वच जातींची जनगणना ही स्वतंत्रपणे केली जात होती. म्हणजे 1871 पासून ते 1931 पर्यंत प्रत्येक 10 वर्षाला जनगणना करत असताना जाती आधारावरती जनगणना केली जायची. आणि 1941 पासून मात्र जातीवर आधारित जनगणना करता ती धर्मावर आधारित केली गेली आणि फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची जनगणना ही जातीवर आधारित सुरू राहिली. त्याच्यानंतर प्रत्येक 10 वर्षाला जनगणना होत राहिली, पण याच्यामध्ये मात्र अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची फक्त स्वतंत्रपणे जाती आधारित जनगणना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळं आज जो ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावरून असं रणकंदन उठलेलं आहे की ओबीसींचं प्रतिनिधित्व किती आहे या देशामध्ये असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. आणि त्याच्यामुळं हे जर प्रतिनिधित्व तपासायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा जाती आधारित जनगणना करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीची मागणी देखील जोर धरत आहे. याचाच एक भाग म्हणून बिहारच्या सरकारने नितीश कुमार यादव आणि तेजस्वी यादव यांनी जाती आधारित जनगणना केली आणि त्याचे आकडे देखील नुकतेच बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच्यावरती देशभरामध्ये चर्चा सुरू आहे की जाती आधारित जनगणना करणं का गरजेचं आहे, जाती आधारित जनगणना केली तर काय होऊ शकतं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, या सर्वच बाजूंनी सध्या देशभरामध्ये चर्चा सुरू आहे. पण आपल्याला माहिती आहे का की ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा केली होती. आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शूद्रपूर्वी कोण होते अर्थातच हू वेअर द शूद्राज हा जर ग्रंथ काढून बघितला तर या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी केलेली आहे. हा ग्रंथ केव्हा प्रकाशित झाला तर हा ग्रंथ 1946 मध्ये प्रकाशित झाला. 1941 ला जनगणनेचं स्वरूप बदलण्यात आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लगेच 4 वर्षांमध्ये ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी केलेली आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या या स्वतंत्र जनगणनेची मागणी का केली होती याचा उल्लेख करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रस्तावनेमध्ये असं म्हणतात, ओबीसींची स्वतंत्र जनगणना होत नसल्याने त्यांच्या भीषण प्रश्नाचे गांभीर्य देशाला आणि ओबीसीलाही कळले नाही आणि म्हणून
त्यांचे जर हे प्रश्न समजून घ्यायचे असतील तर आपल्याला त्यांची स्वतंत्र जनगणना करणं गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं. आणि मग या ओबीसींचं प्रमाण भारतामध्ये किती असेल याचा अंदाज व्यक्त करत असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रस्तावनेमध्ये पुढे असं म्हणतात, हिंदू समाजातले अस्पृश्य वगळता राहिलेल्या लोकसंख्येत ओबीसी 75 ते 80% असतील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. अस्पृश्यांची स्वतंत्र जनगणना होत होती, परंतु ओबीसींची मात्र होत नव्हती. अस्पृश्य आणि शूद्र असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन भाग केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हा अस्पृश्यांचा भाग आहे, तर जे शूद्र आहेत त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी असं समजलेलं आहे. आणि म्हणून ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाल्याशिवाय शूद्रांचे जे काही प्रश्न आहेत हे लक्षात येणार नाहीत आणि त्याच्यावरती काय पर्याय आपल्याला काढता येऊ शकतो हे देखील समजणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की अस्पृश्य वगळता भारतामध्ये शूद्र म्हणजेच ओबीसींची जी काही संख्या आहे ती 75 ते 80% असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून एवढ्या मोठ्या वर्गाची स्वतंत्र जनगणना व्हावी आणि त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत आणि त्यांच्या प्रश्नावरती आपल्याला काहीतरी उत्तर शोधता यावं यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र जनगणनेची मागणी केलेली आहे. 1980 मध्ये ओबीसींच्या अर्थातच इतर मागासवर्गीयांच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी पुढे आपल्याला पाहायला मिळते, परंतु ती नंतरही मंजूर झाली नाही. परंतु 2021 मध्ये मात्र सरकारने ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याचा निर्णय घेतला. याच्यावरती दोन्ही बाजूंनी चर्चा झाली. काही लोकांनी याला विरोध केला. त्यांचं म्हणणं असं होतं की याच्यामुळे जाती व्यवस्था सबळ होईल आणि जाती व्यवस्थेचे प्रश्न पुन्हा निर्माण होतील. काही लोकांचं म्हणणं असं होतं की जोपर्यंत ही जनगणना होणार नाही तोपर्यंत प्रतिनिधित्व किती आहे हे तपासता येणार नाही. आणि म्हणूनच काल ज्यावेळेस राहुल गांधी संसदेमध्ये भाषण करत असताना असं म्हणाले की ओबीसीचे जे काही प्रतिनिधित्व आहे ते किती आहे, तर त्यांनी एक आकडा असा सांगितला की भारत सरकारमध्ये जे 90 सेक्रेटरी आहेत, जे सचिव आहेत, त्यामध्ये फक्त 3 ओबीसी आहेत. अर्थातच ओबीसीचं प्रतिनिधित्व किती आहे हा किती तीव्र मुद्दा आहे हा यातून लक्षात येतो. आणि म्हणूनच स्वतंत्र ओबीसीची जनगणना झाल्याशिवाय ओबीसींचं प्रतिनिधित्व किती आहे, ओबीसींची लोकसंख्या किती आहे हे आपल्या लक्षामध्ये येणार नाही. आणि म्हणूनच ओबीसीची स्वतंत्र जनगणना करणं गरजेचं आहे असं आपल्याला दिसतं. असेच काही नवीन संदर्भ घेऊन आपण या चॅनलवरती सातत्यानं भेटत राहू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.